डॅडू, आपण अंदमानला जाऊया. चला घ्या बॅगा भरायला. मी आणि मम्मा ऑलरेडी बॅगा भरून बसलोय. अरे देवा, म्हणजे तुमची तयारी झाली आहे. पण हो, नको त्या बॅगा घेऊ नका. तर आमचा प्रवास सुरू झाला. आमची बँगलोरची फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला चेन्नईला जायचं होतं. मग काय, रात्री चेन्नईची ट्रॅव्हल्स पकडली बेंगलोरमधून आणि मग प्रवास सुरू झाला बेंगलोर टू चेन्नई. सकाळी आम्ही चेन्नईच्या एअरपोर्टला पोहोचलो. मम्मा आणि पप्पा बॅगा घेऊन पुढे चालत होते अँड आय वॉज बिझी ऑन माय स्नॅप. एअरपोर्टवरती पोहोचल्याबरोबर आम्हाला डोनट खायचं होतं, म्हणजे मॅडमना. मग काय, डोनटची फरमाईश. बाई, काय हा प्रकार. आम्ही चेक इन करून फ्लाईटकडे निघालो. फ्लाईट सुरू झाली आणि आमचा प्रवास अंदमानच्या दिशेने सुरू झाला. मस्त ढग बघत, ढगातून प्रवास करत आम्ही पुढे चालू लागलो. मला झोप आली. वाटेत आमच्या मॅडमला झोप आली आणि मग काय, दमलेल्या बापाची कहाणी. पप्पाच्या अंगावरती पाय टाकून मॅडमने मस्त पूर्ण प्रवास झोप काढली. बघता बघता अंदमान दिसू लागलं आणि आम्ही अंदमानला पोचलो. हळूहळू आमचं विमान लँड व्हायला लागलं आणि नंतर आम्ही हॉटेलच्या दिशेने कारने निघालो. पण वाटेत आमच्या मॅडमना दोघींना भूक लागलेली. त्यामुळे मग आम्ही मस्तपैकी एका ठिकाणी डोश्यावरती ताव मारला. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला पोर्ट ब्लेअर टू हॅवलॉक नौटिका फेरीतून. The ferry is so fun. आमच्या मुलीने आणि बायकोनी खूप छान आनंद घेतला या फेरीचा, समुद्रातून प्रवासाचा. ही नौटिका फेरी आम्ही ज्याच्यातून आलो आणि आता आम्ही आहे. कशी वाटते ट्रिप? छान छान वाटते आमच्या मुलगीला. आणि इथून आता आम्ही चाललो आहे एक्झॉटिक रिसॉर्टला, हॅवलॉक एक्झॉटिक रिसॉर्ट. आणि सध्या आम्ही आहे हॅवलॉकला, ज्याला स्वराज द्वीप असं नाव देण्यात आलेलं आहे. आम्ही आता फेरीमधून उतरलो आहे बे ऑफ बेंगॉल. आणि आमची कॅब वाट पाहते. आम्ही तिकडेच चाललो आहे आता कॅबकडे. हा आमचा पहिला दिवस पोर्ट ब्लेअरवरून आम्ही हॅवलॉकमध्ये आलो आणि सगळे बघायला लागलेत. काय सापडलं खाली? आणि किती स्वच्छ पाणी आहे हे आपण बघू शकतो. आणि आमच्या मुलगीला स्नॅपचॅट टाकायचं आहे. तिथून आमची कॅब वाट बघत होती रिसॉर्टला जाण्यासाठी आणि आमचा प्रवास सुरू झाला रिसॉर्टच्या दिशेने. आत्ता आपण आलेलो आहे. कुठं आलेलो आहे? रिसॉर्टचं नाव काय? हॅवलॉक एक्झॉटिक बीच रिसॉर्ट. पुरी, कशी आहेस? ट्रिप कशी वाटते? छान. बायको? अरे वा, 202 जवळच आहे. तर इथून काय होतं आहे, आपला रूम आलेली आहे. तिकडून पुढून मस्त छान बीच दिसतंय. मी जाऊन आलो, तोपर्यंत तुम्ही बघून घ्या. येणार आहे होय? पोरगी नाही म्हणते. मस्त समुद्र समुद्र आणि समुद्र छान. 405 एकदम छान छान गारवा सुटलेला आहे. ऊन आहे पण ऊन एवढं काही जाणवत नाही. आणि इथे बसण्यासाठी वगैरे संध्याकाळी छान असेल. संध्याकाळी आपण नंतर येऊ. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. येऊ का? धनंजय माने इथेच राहतात का? हा हा हा, एकदम थंडगार
आणि आमची पोरगी निवांत पडलेली आहे, स्नॅपचॅट टाकून दमलेली आहे. अरे वा, आमच्या बायकोनं तोंड फिरवलेलं आहे. तर आलेलो आहे आमच्या रिसॉर्टच्या, हे पाठीमागे दिसते ते आमचं रिसॉर्ट आहे आणि तिथून त्याच्याच बाजूला हे पूर्ण सी आहे, समुद्र आहे. आता इव्हनिंगला आम्ही आलो आहे. कसं वाटतं तुला ओवी? खूप छान, भारी दिसते. भारी दिसते. सांडते बघ कशी. आमची बायको झोपाळा घ्यायला गेली आणि सांडली. चला आपण जरा वॉक करून या, आपण बघूया. चलो. हे ते बघ. आणि हा कोणता तरी दिसतोय, काहीतरी आहे आणि तो चाललेला आहे. तुरो. बायको आता तरी. हॅलो अंदमान, आम्ही आज बीचवर फिरायला आलेलो आहोत, जे काही कॉमनच आहे अंदमानमध्ये. आणि आज आमच्या नवऱ्याला जास्त इंटरेस्ट आहे व्लॉग करण्यात, सो आय एम जस्ट गिव्हिंग माय 2 सेंट. चलो. बायकोच्या ह्या 2 सेंट्स नंतर नो नॉनसेन्स करत आम्ही बीचवरती फिरायला निघालो. सुंदर अथांग सागर, सुंदर बीचेस. ओवी, कसा वाटतोय ग समुद्र? खूप छान. आय वॉज flabbergasted आफ्टर आय सॉ द वास्ट ओशन. किती पाणी निळं आहे, सो क्लीन. हो ना. आणि बघ ती मुलं कशी पाण्यात आनंद घेत आहेत, मस्तपैकी लोळत आहेत. आणि इथं विशेष म्हणजे वाळू अंगाला लागत नाही. हो ना ग? हो. आम्ही थोडं बीचवरती फिरता आत पाण्यात गेलो. भरपूर आतमध्ये जाऊन पाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. तिथून निघून रिसॉर्टवरती आलो. रिसॉर्टवरती आल्यानंतर फ्रेश झालो आणि डिनरसाठी बाहेर पडलो. मस्तपैकी आम्ही जेवण करून आलो. मस्तपैकी फिश खाल्ला आणि ह्या दोघींनी पिझ्झा. कसा होता पिझ्झा? छान, भारी, एक नंबर. आणि हॉटेलचं नाव आहे सी फूड एम्पायर मल्टी कुझिन रेस्टॉरंट. आणि जेवणाची टेस्ट एकदम भारी होती, मस्त आवडली. गुड मॉर्निंग. आता आपण सुरुवात करतो आहे डे 2 साठी. आणि आता आम्ही चाललेलो आहे एलिफंटा बीचला. सो तिकडे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे तुम्हाला तिकीट घेऊन जावं लागतं. 1-अर्धा तासाचा बोटीतून प्रवास असतो. हे सगळे तिकीटसाठी थांबलेले आहेत. आम्ही पण तिकीटचीच वाट बघतोय. आणि आमच्या दोघी मोबाईल. गुड मॉर्निंग. आमची मॅडम रुसलेली आहे. तिकडे बरेचसे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. 3 तासाचा वेळ असतो. तर आता आम्ही आता बोटीतून जाणार आहे. आमचा प्रवास स्पीड बोटीतून एलिफंट आयलंडकडे सुरू झाला. अथांग सागर, अंगावरती उडणारं पाणी, एकदम मस्त होतं. एकदम मस्त अनुभव. ओवी, कसं वाटतंय का समोर बसून फोटो काढताना? खूप छान वाटतं. द सी इज जस्ट ब्युटी. खूप छान वाटतं. असा हा नजारा बघायला खूप छान वाटतं. अनबिलिव्हेबल. कसं वाटतं ट्रिप? आमच्या बायकोने स्पॉन्सर केलेली ट्रिप आहे. सुंदर, छान वाटणार. मी आता पोहोचलेलो आहे आणि इथून चालण्यासाठी खूप मजाच येते. जशा लाटा येत आहेत तशा लोकांना ह्याच्यावरून चालायला मजा येते. ह्याच्यावरून मजा घेत धडपडत आम्ही पुढे निघालो किनाऱ्यावरती. तिथं जाऊन आम्हाला काही राईड्स ट्राय करायच्या होत्या. मला स्नॉर्कलिंगला जायचं आहे. आता ही फरमाईश तर पुरी करायलाच पाहिजे. मग आम्ही पहिल्यांदा स्नॉर्कलिंगसाठी मी आणि ओवी दोघेजण गेलो.
चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर आम्ही राईड्स ट्राय केल्या आणि खूप मजा केली. राईड कशी होती? अमेझिंग. पहिली वाली राईड मम्माने चूज केलेली ड्रॅगन राईड. मजा आलेली त्याच्यात पण. बट कम्पेअर टू द लास्ट राईड इट वॉज अमेझिंग. इट वॉज प्युअर ब्युटी. मस्त आलो, भिजलो मस्तपैकी, सगळे पडलो, थांबलो, दमलो. इट वॉज अमेझिंग राईट, अमेझिंग. ओरडलो, फोन पडता पडता गेला, जाता जाता वाचला आणि आम्ही एन्जॉय केली खूप छान. स्नॉर्कलिंग पण मस्त होतं. स्नॉर्कलिंग कसं होतं? ब्युटिफुल. ती खालची मरीन लाईफ, माय गुडनेस, एकदम मस्त होतं. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला एलिफंटा बीच तो आमच्या रिसॉर्टकडे. पुन्हा ती स्पीड बोट आणि तोच आनंद. खूप छान वाटलं. याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला राधानगर बीचकडे. असं ऐकलं होतं की ते खूप सुंदर बीच आहे आणि तिथं मस्त फोटोग्राफी करता येते आणि सनसेट पॉईंट हा एक उत्तम पर्याय आहे. बीचवरती गेलो, मस्त सुंदर व्हाईट सँड. मग काय, तिथे जर आम्ही फोटोग्राफी केली. आमचं कौशल्य तर दाखवलंच, पण आमच्या दोन्ही मॅडमना प्रोफेशनल फोटोशूट करायचं होतं. मग एक फोटोग्राफर शोधला आणि मग सुरू झाला आमचा फोटोशूट. वाव, लुक एट दॅट व्ह्यू बघत बघत आमच्या छोट्या मॅडम फोटोसाठी पोज देत होत्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आता इथं फक्त वाजलेले आहेत 5:05 झालेले आहेत रात्रीचे. आणि तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. इकडे लवकर अंधार पडतो, संध्याकाळचे 5:05. आता याच्यानंतर आमचा प्लॅन आहे उद्या जायचं आहे नील आयलंडला. तिकडे 1 दिवस, त्याच्यानंतर पोर्ट ब्लेअरमध्ये 2 दिवस, त्याच्यानंतर संपले अंदमान निकोबारची ट्रेप. 2 दिवस मस्त गेले, छान होतं, शांत, स्वच्छ, एकदम मस्त. नक्की यायला हवं. तिथून आम्ही डिनरसाठी निघालो समथिंग डिफरंट ह्या एका नामांकित हॉटेलमध्ये. आम्हाला खास फरमाईश होती की ह्या हॉटेलमध्ये जाऊन डिनर नक्की करा. आणि आम्ही तिथं गेल्यानंतर खूप छान वाटलं. गेल्याबरोबर मॅडमने आमच्या फोटोशूट केला अगोदर. डॅम, लुक ॲट दी ॲम्बियन्स, इट्स सो प्रिटी. बघ की, एकदम मस्त आहे. जेवणही मस्त होतं, सर्विस एकदम मस्त. इथं आल्यानंतर नक्की ट्राय करायला पाहिजे. मग काय, आम्ही थोडं व्हेज खाल्लं, नॉनव्हेज खाल्ले, फिश खाल्ले, आईस्क्रीम वगैरे खाऊन मग आम्ही रिसॉर्टकडे निघालो आणि मस्तपैकी झोपून टाकले. गुड मॉर्निंग, दिवस 3. तुम्हाला पटणार नाही, पण सध्याची ही वेळ आहे सकाळी 5:30 वाजताची. आता ह्या ब्लॉगमध्ये 5:30 वाजलेत सकाळचे आणि रात्री खूप तुफान पाऊस झाला. आता सकाळी जरा उठलो होतो, बाहेर जाऊन बघावं म्हटलं, तर एकदम नक्की तुम्हाला ट्यूब्स दिसतात इथे लाईटच्या. तर हे सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आम्ही चाललोय आता नील आयलंडला. काय मॅडम, कसं झाले 2 दिवस? चांगले झाले. चांगले झाले. आणि आता पुन्हा एकदा आम्ही
नौटिका रे नॉटिका फेरीमधून तिकडे जाणार आहे. जवळपास 1 तासाचा वेळ लागणार आहे मला. आता आम्ही फेरीकडे चाललेलो आहे चेक इन करून. नील आयलंडला पोहोचताच आमची कॅब तयारच होती आणि आम्हाला जायचं होतं आमच्या रिसॉर्टला. काय ग ओवी, नाव काय ग रिसॉर्टचं? पर्ल पार्क बीच रिसॉर्ट. पर्ल पार्क बीच रिसॉर्ट. आम्ही गाडीतून गेलो आणि हा सुंदर नजारा, अप्रतिम असं रिसॉर्ट. तिथून सनसेट पॉईंट पाहायला बऱ्याच ठिकाणावरून टुरिस्ट्स येतात. मग गेलो, त्याच्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघालो. आत्ता आपण आलेलो आहे नॅचरल बीच म्हणतात नील आयलंडमध्ये. तिथं स्टार्टिंगला शॉपिंगच्या दुकानं आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आमची इथं गॉगलची खरेदी चालू आहे. खूप छान, एकदम शांत, हॅव्लॉकपेक्षाही शांत असं हे ठिकाण आहे आणि सगळी हिरवळ. बायको कसं वाटतंय? काम, पीसफुल. म्हणजे अशी सगळी हिरवळ पाहून छान वाटतं. हे इथून आपण चाललेलो आहे शॉपिंगमध्ये आणि आम्हाला एक पोरगी पण आहे. पोरगी, तुला कसं काय वाटलं जरा सांग. किती छान आहे, किती पीसफुल. आमची पोरगी पाठीमागं राहिली हे आम्ही विसरलोच. मग ती पळत पळत तुरू आमच्याबरोबर आली. मग आम्ही पुढे प्रवास सुरू केला. हे जरी आपल्याला चिखलासारखं वाटत असेल पण ते चिखल नाही. बायको हाय. आत्ता थोडं इथं पाणी आलेलं आहे आणि इथं आता पाण्यामध्ये पायी घालून आपापले मोबाईल सांभाळा. अच्छा, इथून सगळं आपल्याला कोरल लाईफ सुद्धा दिसू शकते. एवढं स्वच्छ पाणी आहे. हे आता आपण चाललो आहे ह्याच्यातून आणि तुम्हाला एक छान असं फोटोशूटसाठी ठिकाण दिसेल. खूप छान आहे. इथे लोकांचे बघा, आपण बघू शकतो लोक फोटो शूट करण्यासाठी किती पोजेस देत आहेत. आणि ह्याचबरोबर इकडे एक सुंदर असं बॅकग्राऊंडसाठी वॉल पण आहे. याच्यात पूर्ण वॉल खालून वरपर्यंत अगदी प्रवास सुरू झाला भरतपूर बीचला. एकदम सुंदर बीच. एकंदरीत इथे सगळेच बीच खूप छान आहेत आणि बघण्यासारखे आहेत. तर आपण आलेलो आहे भरतपुरा बीच, फेमस फॉर व्हाईट सँड. आणि ह्या इथेच आपण सकाळी फेरीतून आलेलो हॅव्लॉकवरून. तर पुढं दिसतंय तिथं फेरी लागतात आणि हे एवढं डीप समुद्र आहे. मी
मी आणि मम्मा जरा पाण्यात खेळून मजा करून परत रिसॉर्टला प्रवास करायचं बघितलं. कारण का आम्हाला लक्ष्मणपुरा बीचचं फेमस सनसेट पॉईंट बघायचं होतं. ह्यांचं खेळून झाल्यानंतर आम्ही कॅबमध्ये बसलो आणि निघालो आमच्या रिसॉर्टकडे. हे आहे आमचं हॉटेल पर्ल पार्क. आम्ही चाललेलो आहे सनसेट बघायला. हॉटेलच्या शेजारी आमच्या सनसेट पॉईंट आहे जिथून सगळीकडून लोक येतात. आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:26 झालेले आहे आणि आम्ही चाललो आहे सनसेट बघायला. जसं पहिल्या दिवशी सांगितलं तसं इथं खूप लवकर अंधार होतो आणि खूप लवकर पहाट होते. बघूयात आम्हाला सनसेट पाहायला मिळतोय का. आम्ही चालत पुढे बीचवरती गेलो. बीचवरती खूप गर्दी होती. तशी लोक सनसेट पाहण्यासाठी आली होती, ज्याच्यासाठी हे बीच प्रसिद्ध आहे. पण चालताना आम्हाला वाळूमध्ये काहीतरी क्रीचर्स दिसले. ओवी, काय आहे ग ते? Those are known as hermit crabs. Andaman is home to one of the largest species of crabs in India or the world. I don't know. But then they have many funny names such as palm stealers, etc. etc. पोरगी शिकली, प्रगती झाली. मला आज ज्ञानात भर पडली. मग त्याच्यानंतर आमच्या ट्रिपच्या स्पॉन्सर यांचा म्हटलं थोडं व्हिडिओ शूटिंग करावं. त्यांनाही थोडं क्रेडिट हवंच की ना ह्या ट्रिपमध्ये. पुढे चालत मस्तपैकी स्टॉल्स होते. मग काय, थोडा माशांवरती ताव मारला. अंदमानमध्ये सी फूड इज फेमस अँड यू शुड ट्राय इट. गुड मॉर्निंग, डे 4 ऑफ आवर ट्रिप. आणि आम्ही आत्ता नाश्ता करून चाललेलो आहे पुन्हा थोडं बीचवरती, कारण आमची फेरी येणार आहे 10:30 10:30 वाजता. तोपर्यंत पुन्हा एकदा दुसऱ्या रस्त्यावरून आम्ही आता चाललेलो आहे बीचला, लक्ष्मणपुरा बीचला. तर बघूया. नंतर आम्ही रिसॉर्टवरती आलो. पॅकिंग वगैरे केलं. तोपर्यंत आमची कॅब वाट बघत होती, कारण आम्हाला जायचं होतं पुढच्या स्टेशनला, म्हणजेच पोर्ट ब्लेअरला. पुन्हा नॉटिका फेरीतून आमचा प्रवास सुरू झाला पोर्ट ब्लेअरच्या दिशेने. हाय, आता आपण आलो इकडे. आणि तिकडे एक दिसतोय का एक माणूस बनवलाय त्यांनी दगडापासून. ऑलमोस्ट बसलाय असं दाखवलंय. दगडापासून तयार केलेला नेचर्स वॉक. मस्त छान फुलं आहेत. आत बरेचसे नर्सरी वगैरे दिसते, फुलं वगैरे दिसतात. सो जाऊन आपण फिरून येऊ. आणि छान येल्लो फुलं, झाडी खूप छान. त्याच्यानंतर रात्री आमचा प्रवास सुरू झाला सेल्युलर जेलला, कारण आम्हाला लाईट शो पाहायचा होता. एक अप्रतिम असा शो, ज्याच्यात सेल्युलर जेलबद्दल आणि आपल्या फ्रीडम फायटर्सबद्दल खूप माहिती दिली आणि सुंदर माहिती दिलेली आहे. आम्ही ऑलरेडी तिकीट बुकिंग केलं होतं. रांगेत उभं राहिलो आणि आतमध्ये जाऊन त्या शोचा आनंद घेतला. आज 5वा दिवस, आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. आम्ही जवळच असलेल्या समुद्रिका मरीन म्युझियमला भेट दिली. तिथं मरीनमधले बरेचसेच गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि खूप छान माहिती दिलेली आहे
आपल्याला बघण्यासारखी. ओवी, तुला आवडलं का गं? खूप, हो ऑफकोर्स. आम्ही तिथं थोडा वेळ स्पेंड केला आणि मग त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं पुन्हा सेल्युलर जेलला, कारण आम्हाला सेल्युलर जेलमध्ये आत जाऊन त्याची माहिती घ्यायची होती. मग इथं आम्ही बरेच प्रकारचे शिंपले आणि तिथल्या आदिवासी लोकांची राहण्याची पद्धती, त्यांचं राहणीमान याची माहिती सगळी बघितली आणि पुढचा आमचा प्रवास सुरू झाला सेल्युलर जेलकडे. सेल्युलर जेलवरती गेल्यानंतर आम्हाला तिथं ऑफलाईन तिकीट घ्यायचं होतं. आम्ही जाऊन तिघांचे 3 तिकीट्स घेतले आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक गाईड मिळाला आणि त्याने खूप माहिती दिली सेलबद्दल, आपल्या फ्रीडम फायटर्सवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल, जे ऐकून अंगावरती काटा उभा राहिला. I feel so pity for them, but at the same time I feel so proud to be Indian. We should actually really respect our culture. हो ना, आपण ना आपल्या बाकी हिरोंना हिरोज मानण्यापेक्षा फ्रीडम फायटर्सना हिरो मानलं पाहिजे. हे तिथं गेल्यानंतर कळतं, जेव्हा ते गाईड्स एका दिवसाची, एका क्षणाची आपल्याला माहिती देतात. तिथं तुम्हाला जेवढे जेलमध्ये होते कैदी, त्यांची पूर्ण लिस्ट त्या भिंतीवरती तुम्हाला पाहायला मिळते. आणि मग 937 आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो वीर सावरकर यांच्या कोठडीकडे. Felt goosebumps after looking at this, literally. इथं उभं राहायचे आणि याच्यावरून 1 किंवा 2 लोक सगळ्यांच्यावरती नजर ठेवायचे. जसं इथं आता 3च फक्त हे राहिलेत विंग्स. आणि हे आता बोर्ड नसेल तेव्हा, सो इथून उभं राहिलं तर हे इथं आता हे पडलंय सगळं. आता त्याने एक हॉस्पिटल वगैरे बांधलंय, पण हे असे 7 स्ट्रिप्स होते. हे 3च आहेत आता, 1 2 3, त्याच्यानंतर हे 4 5 6 आणि हे 7 असे. सो त्यांना कुठं पळायला हेच नव्हतं. आणि इथं उभं राहिलं की तो सगळं दिसतंय, कोण कुठून येतं, कोण केलं. समुद्राचे भिंत असणार ना. सेलमधून बाहेर पडल्यानंतर वीर सावरकर आणि बऱ्याच क्रांतिकारकांचा किंवा फ्रीडम फायटरांचा पुतळे तिथे उभे केलेले आहेत. वीर सावरकर होतेच, त्याचबरोबर आम्हाला पुढे दिसले इंदुभूषण रॉय. बाबा भान सिंग, पंडित राम रखा, महावीर सिंग, मोहन किशोर नामदास, मोहित मोहित्रा. एक निसर्गरम्य सहल ट्रिप प्लॅन केलेली. ती करता करता जो काही शेवट सेल्युलर जेलमध्ये झाला तो बरंच काही शिकून गेला आणि लक्षात ठेवून जाणारा होता. देशासाठी ज्यांनी प्राण दिले त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा आदर निर्माण झाला. ह्याच्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला बेंगलोरच्या दिशेने. ह्या ट्रिपसाठी आम्हाला ज्यांनी मदत केली त्या ॲडोरेबल अंडमानच्या लता मॅडम. जाणून घेऊया त्यांच्याकडून, त्यांच्याकडे अजून काही पॅकेजेस आहेत आणि त्या अंडमान किंवा बाकीच्या ट्रिप्स कशा प्लॅन करतात, ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. Hello everyone, this is Lata Lal Patel, founder of Adorable Andaman Company, and I love to travel and I want people to travel Andaman and explore the beauty of Andaman Island. I'm running this company past 12 years and I know about Andaman in and out. And I want everyone should come Andaman and explore the beauty and explore the water activity. हमारा पैकेज शुरू होता है 4 नाइट 5 डे से टिल 6 नाइट 7 नाइट्स तक का जाता है. और यहाँ पे बहुत सारे ऑप्शंस होते हैं, जैसे हम कस्टमर के रिक्वायरमेंट के हिसाब से उनको कोटेशन देते हैं. जैसे बजट पैकेज भी होता है और डीलक्स पैकेज भी होता है और लग्जरी पैकेज भी होता है. तो हमारा जो भी कोटेशंस जो हम कस्टमर को प्रोवाइड करते हैं वो एज़ पर उनका रिक्वायरमेंट के हिसाब से और
जितना भी पॉसिबल होता है हम वो आइटनरी या पैकेज पे इंक्लूड करने का हम वो हिसाब से उनको करके भेजते हैं। पैकेजेस और अंडमान के डिटेल्स जानने के लिए मैं शिंदे जी को बोलूँगी अपने डिस्क्रिप्शन बॉक्स पे हमारे डिटेल्स देने के लिए। एंड जो भी डिटेल्स या कोई भी कस्टमर को जाना रहेगा तो वो हमारे साथ रीच आउट कर सकते हैं या तो शिंदे जी के साथ रीच आउट कर सकते हैं। प्लीज़ लाइक, सब्सक्राइब एंड शेअर आवर व्हिडिओज। थँक्यू। धन्यवाद. आता एवढा मोठा व्हिडिओ बघितलाच, वेळ दिलायच, तर मी काय म्हणतो, जाता जाता अजून जर सबस्क्राईब, लाईक, कमेंट केले नसेल तर नक्की करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.